गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। केंद्र शासनाच्या CRS पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे जन्म व मृत्यू दाखल्याच्या नोंदणीचं कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झालं असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। नगर परिषदेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागामार्फत यापूर्वी एका युजर ID द्वारे 3 ते 4 ठिकाणी लॉग इन करून कामकाज सुरळीतपणे पार पाडलं जात होतं। मात्र 25 मे 2026 पासून एका युजरवर केवळ एकदाच लॉग इन करण्याची अट लागू करण्यात आली। त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया संथ झाली असून अनेक अर्ज प्रलंबित राहू लागलेत। वारंवार सर्व्हर डाऊन होणं, पोर्टलचा वेग अत्यंत कमी असणं तसेच काही वेळा संपूर्ण प्रणाली बंद पडणं यामुळे दैनंदिन कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होत असल्याची माहिती नगर परिषदेच्या संबंधित विभागानं दिली आहे। या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं तोडगा काढावा आणि नागरिकांना जन्म मृत्यू दाखले सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी विक्रम शिरसट यांनी नगरपालिका मुख्य अधिकारी आणि प्रांताधिकारी यांची भेट घेऊन केली आहे। नगरपालिकेच्या CRS पोर्टलवर लॉग इन करताना एका वेळी एकच युजर ओपन होत असल्यामुळे जन्म व मृत्यू नोंद दाखले देणे कामकाज प्रलंबित होत असल्यामुळे आम्ही या संदर्भात काल प्रांत अधिकारी असतील, मुख्याधिकारी असतील यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे। आत्ता कॉलेजचे ॲडमिशन असतील, शाळेचे ॲडमिशन असतील याच्यासाठी नागरिकांना जन्माचे दाखले महत्त्वाचे असून हे पोर्टल ठप्प असल्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। तरी आम्ही लवकरात लवकर हे पोर्टल युजर चांगल्या पद्धतीने चालू होऊन शाळेच्या विद्यार्थ्यांची, नागरिकांची गैरसोय टाळावी अशी भेट आम्ही मुख्याधिकारी व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व प्रांताधिकारी यांची घेऊन त्यांना विनंती केलेली आहे।